जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। वेलकम टू द गणेश उत्सव पॉडकास्ट। उम्मीद करता हूं कि आपको पिछले एपिसोड्स हमारे पसंद आए होंगे और कमेंट करके ज़रूर बताना कि अगला एपिसोड आप किसका चाहते हो। आज का एपिसोड बहुत ही ज़्यादा स्पेशल है। हमारे बीच है 75th ईयर सेलिब्रेशंस का एक मंडल जिसका नाम है भाईकल्लाचा राजा। और उनके वाइस प्रेसिडेंट शैलेंद्र जी हमारे साथ है। बहुत सारी बातचीत करेंगे, काफ़ी ज़्यादा एक्सपीरियंस्ड है और इतनी जर्नी 75 ईयर्स की जर्नी वो हमें आज बताने वाले हैं। और बहुत सारे एक्सक्लूसिव अपडेट्स और बहुत सारे एक्सक्लूसिव न्यूज़ ये एपिसोड में आपको पता चलने वाला है, तो ये एपिसोड को एंड तक ज़रूर देखना। और हाँ, हमने देखा है कि हमारे 71% से ज़्यादा व्यूअर्स हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं, तो कृपया करके ये चैनल को सब्सक्राइब करें। हमें ये गणेश उत्सव को एक अलग लेवल पर लेके जाना है, ग्लोबल लेवल तक लेके जाना है, तो हर एक सब्सक्राइब, हर एक व्यू मैटर करता है। एपिसोड को एंड तक ज़रूर देखना। जय गणेश। ते 10 दिवसापूर्वी तुम्ही एकत्र येणार आणि इतर दिवशी तुम्ही मी या पक्षाचा मी त्या पक्षाचा, हे चुकीचं आहे ना. 7 ते 8 दिवस समईच्या दिवेवर आमचा गणपती होता. विदाउट लाईट. हां, अजिबात म्युझिक नाही, काय नाही, फक्त 2 वेळा आमची आरती व्हायची. खूप युनिक स्टोरी आहे ही. ज्यावेळी आमचा भायखळ्याचा गणपती जायचा त्यावेळी ते मोठ्याने बोलायचे, आला 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 भायखळ्याचा राजा आला. आम्हालासुद्धा अचंब वाटायचं की जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ 60 वर्ष म्हणा, की आज मितीपर्यंत आज त्यांचा मुलगा आहे राजन झाड, ती परंपरा चालवत आहेत. ह्या मंडळाने किती जरी काय केलं तरी आपण यांना सोडायचं नाही आणि आम्ही आजपर्यंत सोडलेलं नाही त्यांना. त्याच्या वडिलांनी जसं श्रद्धेने सांगितलं मुलावर की हा मानाचा गणपती आहे. ज्यावेळी त्यांच्या कारखान्याला आग लागली त्यावेळी संपूर्ण त्यांचा कारखाना जळाला, कंपनी सगळे साचे जळाले, फक्त आमच्या गणपतीचा साचा शिल्लक होता. आम्ही जवळजवळ 25 ते 30 वर्ष स्वतः आम्ही डेकोरेशन केलं आणि एवढे पैसे आम्ही वाचवले. जे आज बाहेर लाखो रुपये घेतात ते पैसे आज आम्हाला कामाला आलेले 75 वर्षी. आपण बघतोय की मोठे मोठे मूर्त्या लोक आणतात, म्हणजे 25 फूट किंवा 30 फूट किंवा 20 फूट. आपण गणपतीला शो म्हणून आणत नाही आणि आपला गणपती शोचा नाही, आपला गणपती पूजनीय आहे. आणि खूप चांगलं वाटतं की एक मंडळ ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो. जय गणेश काका. नमस्कार. नमस्कार. कशा आहेत तुम्ही आणि कसं वाटतंय एका गणेश उत्सवाचा इंटरव्ह्यूमध्ये येऊन? गणेशोत्सव इंटरमध्ये माझी पहिलीच वेळ आहे आणि चांगलं वाटतं पण, आणि तुम्ही समोर बसलेले त्याच्यामध्ये थोडं बरं वाटतं म्हणजे. काका, सर्वात पहिला प्रश्न की आपला मंडळ 75वं वर्ष आहे यावर्षी, तर सगळ्यांना आपल्या मंडळाचा इतिहास सांगा की भायखळाचा राजाचा इतिहास काय आहे? आमचा भायखळाचा एरिया हा जवळजवळ व्यापारी संघ आहे. म्हणजे भायखळा मार्केट हे मुंबईमध्ये प्रसिद्ध होतं, भाजीपाला मार्केट आजही आहे. आणि इथले बहुसंख्य व्यापारी आजूबाजूच्या परिसरात राहतात. रामनगरमध्ये जवळजवळ 90% लोक सगळे व्यापारी लोक राहत होते आणि मार्केट हे पहाटे 3 वाजता चालू व्हायचं. तर आमच्या बिल्डिंगमधले काही जुने कार्यकर्ते होते, त्यांचं असं मत पडलं की सकाळी आपले लोक मार्केटमध्ये धंदा करायला जातात 3 वाजता, तर आपण गणपतीला सगळेजण मानतो आपण, तर आपण गणपतीची स्थापना करूया. तर सगळ्यांनी होकार दिला आणि 1952 साली गणपतीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने किसन भाऊ पन्हाळे होते, अनंत खडपे होते, शांताराम कोकणे होते, बमन रोहिले होते,
बेनके होते, प्रभाकर जाधव होते, रामचंद्र गायकवाड होते, दर्शले होते, असे 7-8 जण मिळून त्यांनी गणपती उत्सव चालू केला. आमचा पहिला मूर्तिकार कासले म्हणून होते. तर गणपती हे आराध्य दैवत सगळ्यांचं आहे आणि जे आपण शुभ कार्य करतो ते गणपतीचं पहिलं पूजनच करतो आपण. तो पृथ्वी तलावर गणपतीला जास्त सगळे मानतात, म्हणून पहिल्या वर्षी या लोकांनी पृथ्वीवर गणपती घेऊन आले आणि 2-3 वर्षानंतर आमची परंपरा तशी चालू राहिली. नंतर की गणपती आपल्या घरी पाहुणे म्हणून येतात, तर आपण साजेशी त्यांना बैठक वगैरे द्यायला पाहिजे बसायला. आईशारावासारखं त्यांना आपण उभं नाही करायचं. आपल्या घरी 10 दिवस गणपती येणार आहे, त्यांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही ती बैठकीत निवडली. तर बैठक अशी निवडली की गणपतीला आपण आडी नाही घालायची, दोन्ही पाय आपले खाली ठेवायचे सरळ, जेणेकरून भाविकांना नित्यनेमाने पूजन करता येईल, पायावर डोकं ठेवता येईल. या हिशोबाने आम्ही गणपतीची बैठक फायनल केली आणि त्या दिवसापासून तर आज मितीपर्यंत आमची बैठक तीच आहे आणि मूर्तीची उंची 6 फुटाच्या वरती अजिबात ठेवलेली नाही. सुरुवातीचा गणपती आमचा मातीचा असायचा. जवळजवळ 10 वर्ष एक कासले मूर्तिकार त्यांनी बनवले, त्याच्यानंतर ते वारले. त्याच्यानंतर विठ्ठल झाड हे आमचे मूर्तिकार जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ 60 वर्ष म्हणा, की आज मितीपर्यंत आज त्यांचा मुलगा आहे राजन झाड, ती परंपरा चालवत आहेत. ते विठ्ठल झाड हे घरगुती गणपती बनवायचे लालबागला. तर आम्ही कासले गेल्यानंतर आम्ही त्यांची विचारणा केली की तुम्ही सार्वजनिक गणपती करणार का? ते बोलले माझ्याकडे जागा नाही, मग भाड्याची जागा घेऊन गणपती बनवतो. बोला आम्ही जागा देऊ तुम्हाला, तुम्ही बनवाल का? बोलो ठीक आहे मी बनवाल. तर आमच्या बिल्डिंगमध्ये वेलजी शेठचं किराणा मालाचं दुकान होतं, त्याच्या पाठीमागे त्यांचं गोडाऊन मोकळी जागा होती. मग तिथं त्यांना आम्ही जागा दिली आणि रोज संध्याकाळी ते लालबागचं काम आटपून संध्याकाळी यायचे आणि गणपतीला सुरुवात केली तिथं. आणि असं बोलता बोलता त्यांना एक हुरूप आला की आपण बनवू शकतो आणि त्या वर्षापासून आम्ही आषाढी एकादशीला पाद्यपूजा आम्ही करतो. आज जवळजवळ 70 वर्षे झाली असतील या गोष्टीला. पाद्यपूजा आम्ही करतो आणि गणपतीचा उजवा पाय आम्ही मूर्तिकार बनवून घेतो आणि त्याची षोडशोपचार पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही करतो, ते आज मितीपर्यंत. ती परंपरा आम्ही खंडित केलेली नाही. त्याच्यानंतर विठ्ठल झाड हे कालांतराने हे झाल्यानंतर मग त्यांचा मुलगा राजन झाड आज ते आमची मूर्ती बनवतात आणि मूर्तीमध्ये आमचा बदल नाही अजिबात. अशा पद्धतीने आमचं. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या गणपतीला पर्यायी गणपती नाही. आमचं जी 6 फुटाची मूर्ती आहे तीच आमची पूजेची मूर्ती आहे, त्याला आम्ही पर्याय गणपती ठेवत नाही. कारण आपण गणपतीला आणला आणि त्याला पर्याय दुसरी मूर्ती ठेवायची ते आम्हाला कोणालाच पटलेलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही ती पूजेची मूर्ती ठेवतो. दुसरी अशी गोष्ट मध्यंतरी अशी काही ठिकाणी 20-20 फुटाचे गणपती बसायला लागले. तर आमच्या इकडं पण एक असं वारे व्हायला लागले की तो बोलो नाही, आपली जी परंपरा आहे ती मोडीत काढायची नाही. आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला ह्या पद्धतीनेच करायचं. कारण काय आहे, भावनेच्या ह्याच्यात कुणी जाऊ नये. कारण आपण सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ज्यावेळी मूर्ती आणताना आपण त्यांना किती जपून आणतो, तसंच आपण गणपतीला निरोप देताना आपण त्यांना चांगल्यापैकी निरोप द्यायला पाहिजे. त्याची हेळसाळ होता कामा नये, त्यांचं विसर्जन व्यवस्थित व्हायला पाहिजे. की आपण बघतो आपण ते सांगायला नको की समुद्र आपण किती विचित्र आपण गणपतीची अवस्था बघतो, तसं नाही. आमच्या मूर्तीचं विसर्जन योग्य पद्धतीने होतं. संपूर्ण गणपतीचा कुठलंच आमचं पार्ट दिसत नाही, पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थित विसर्जन होतं. त्याच्यामुळे नवीन पिढीलासुद्धा ते पटलेलं आहे आणि नवीन पिढीसुद्धा बोलली नाही आपली जी परंपरा आहे ती मोडीत काढायची नाही. नाही, खूप चांगला विजन आहे तुमचा मंडळाचा. तुम्ही बोलले की राजन झाड हे मूर्तिकार तुमचे आता आहेत, तर त्यांचे वडील पण तुमचे मूर्तिकार होते, आता राजन झाड आहेत आणि आता पुढची पिढी म्हणजे विदिश झाड.
राजन जाडचा मुलगा. काका, मंडळाचा आणि मूर्तिकारांचा एक चांगला संबंध असतो. तर तुम्ही बोलले की आमची मूर्ती 50 वर्षापासून राजन झाड हे घडवत आले आहेत. तर एखादा असा किस्सा सांगा की जे कोणाला माहिती नाही आहे राजन झाड आणि मंडळाचा. पहिलं त्यांच्या वडिलांचं सांगतो. कारण वडिलांनी आमचा पहिला सार्वजनिक गणपती बनवला, तो पहिलाच गणपती मुंबईमध्ये. आणि त्यांना एक प्रकारचा हुरूप आला होता की आपण बनवू शकतो सार्वजनिक गणपती. आणि त्यांनी मुलाला सांगून ठेवलं होतं की हा पहिला आपला मानाचा गणपती आहे. ह्या मंडळाने किती जरी काय केलं तरी आपण यांना सोडायचं नाही, आणि आम्ही आजपर्यंत सोडलेलं नाही त्यांना. राजन झाडचा एक किस्सा तुम्हाला सांगतो की त्याच्या वडिलांनी जसं श्रद्धेने सांगितलं मुलावर की हा मानाचा गणपती आहे. ज्यावेळी त्यांच्या कारखान्याला आग लागली त्यावेळी संपूर्ण त्यांचा कारखाना जळाला, कंप्लीट सगळे साचे जळाले, फक्त आमच्या गणपतीचा साचा शिल्लक होता. हे आमचे म्हणजे त्यांच्या दृष्टीने, आणि आम्हाला त्यांनी आवर्जून सांगितलं की सगळे गणपतीचे साचे गेले, फक्त तुमच्या गणपतीचा राहिला साचा. म्हणजे एक आमच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या वडिलांनी सांगितले शब्द की ती श्रद्धेने त्यांनी ठेवलेलं होतं, ती साच्या व्यवस्थित राहिला. हा मोठा महत्त्वाचा किस्सा आहे. दादा, की आता सार्वजनिक मंडळ हे खूप जास्त ग्रो होत आहेत. म्हणजे प्रत्येक चौकाला किंवा प्रत्येक एरियाला एक मंडळ वाढतोय वर्षानुवर्ष. तर फंडिंग हा मोठा विषय आहे, कारण फंडिंग शिवाय गणेशोत्सव चालणार नाही. एक मोठा विषय फंडिंग. तर तुम्ही हे कसं मॅनेज करता मंडळामध्ये? आता सुरुवातीला आम्ही थोडं मागे जातो. ज्यावेळी आमची सिल्वर ज्युबली होती 25 वर्षांनी, त्यावेळी मी बाहेरून थोडी वर्गणी काढायचो ठराविक. 101 रुपये देणारी एकच व्यक्ती होती पुऱ्या भायखळा एरियामध्ये. बाकीचे सगळे आपले ज्याच्याप्रमाणे ऐपत प्रमाणे द्यायचे. सिल्वर ज्युबलीच्या टायमाला आम्ही मार्केट, आमचं मेन मार्केट आणि बिल्डिंगमधले कार्यकर्ते असे मिळून आम्ही वर्गणी जमा केली की जवळजवळ 25,000 रुपये झाली. त्यामध्ये त्याच्या अगोदर आमच्या जे अगोदरचे जे संस्थापक मंडळ होतं त्यांनी स्वतःचा गणपतीचा स्टेजचं सामान घेतलं होतं. पूर्वी नाटकं चालायची, ते नाटकाचा स्टेजचं सामान घेतलं होतं. मंडप स्वतः बांधायचे. आणि नंतर सिल्वर ज्युबली नंतर तुम्ही आता बोलले की फंडिंगचा प्रॉब्लेम व्हायला लागला. मग आमची तिसरी बॅच आहे. तर माझ्या वयाचे त्यावेळी देव टिळेकर होते आमच्याबरोबर, करसनदास पटेल यांनी ठरवलं की स्वतः आपण गणपतीचा डेकोरेशन वगैरे बनवायचं. तर गोल्डन ज्युबलीपर्यंत आम्ही चाळीतले सगळे बाल कलाकार, लहान मुलं, मी स्वतः होतो. माझे सहकारी आज ते नाहीत, नरेंद्र गायकवाड म्हणून चांगल्यापैकी आर्टिस्ट होते. आम्ही जवळजवळ 25 ते 30 वर्ष स्वतः आम्ही डेकोरेशन केलं आणि एवढे पैसे आम्ही वाचवले. जे आज बाहेर लाखो रुपये घेतात ते पैसे आज आम्हाला कामाला आलेले 75 वर्षी. आणि 75 वर्षी तुम्हाला आता दिसेलच आम्ही काय करू ते. आणि आमचं सामाजिक कार्य पण त्यावेळी भरपूर केलेलं होतं. त्यावेळी लातूरचा भूकंप झाला होता, त्यावेळी आम्ही आमच्या हिशोबाने पुन्हा पुलाची मदत केली. आमच्याकडं रक्तदान शिबिर झालं होतं, दंत शिबिर झालं होतं, चष्मा शिबिर झालं होतं. असे उपक्रम आम्ही केले. तर काका, आता जसं जसं गणेश उत्सव पुढे जातोय तसे आपण बघतोय की मोठे मोठे मूर्त्या लोक आणतात. म्हणजे 25 फूट किंवा 30 फूट किंवा 20 फूट. तर आपली जी मूर्ती आहे ते 6 फुटाची आहे. तर आजूबाजूला बघून म्हणजे मंडळात हा प्रश्न नाही आला की आपण पण मूर्तीची हाईट वाढवावी, 10 फूट करावी किंवा 15 फुटाची मूर्ती आणावी. असं कधी झालं नाही, आणि झालं तर का हे डिसिजन घेतलं तुम्ही की आपण 6 फुटाचाच गणपती आणायचा? मेन म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की आमची जागा अशी लांबट आहे, असे चिंचोळी जागा आहे, बाजूला मार्केट आहे. तरी समजा यंग जनरेशनप्रमाणे आपण ठरवलं की 20 फुटाची मूर्ती आणायची, पण ते आणायला काही चान्स नाही. कारण आमचा एंट्री गेट आहे ना जवळजवळ 10 ते 12 फुटाचा आहे, त्याच्यात मूर्ती जाऊ शकत नाही.
दुसरी गोष्ट विसर्जनावर प्रॉब्लेम होणार, आपण बघतोच. म्हणून आम्हीच एक मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये सगळे लहान मुलं होती, यंग मुलं वय होती, आमच्यापेक्षा वयस्कर होते. त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण गणपतीला शो म्हणून आणत नाही आणि आपला गणपती शोचा नाही आहे, आपला गणपती पूजनीय आहे. आपल्या गणपतीला आपण दुसरी पर्याय मूर्ती आणत नाही, आपण हीच मूर्ती पूजायची आहे. मग आपण ते गणपतीला आपण कशाला हेळसाळ करायची. म्हणून आम्ही ठरवलं की 6 फुटाच्या वरती मूर्ती आणायची नाही आणि बैठक चेंज करायची नाही. तर सगळ्यांनी त्यावेळी मीटिंगमध्ये मान्य केलं. आणि आजपर्यंत आपण आजपर्यंत ती परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे. आणि खूप चांगलं वाटतं की एक मंडळ ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो. तर काका, पूर्वीचा गणेशोत्सव म्हणजे 90 साली आणि आता 2026 काय डिफरन्स आहे गणेशोत्सवमध्ये? पूर्वी कसे लोक दिवसा गणपती बघायला जायचे आणि नुसतं गणपती बघायला जायचं आणि त्यावेळी प्रत्येक मंडळ ही सिनरी दाखवायचे, म्हणजे इतिहासामधले एक एक पार्ट दाखवायचे की बाबा समजा ज्ञानेश्वरांनी भिष्टी चालवली तर तो एक सीन. असे प्रत्येक मंडळात जवळजवळ प्रत्येक मंडळामध्ये 6-6 एक्स्ट्रा मूर्त्या असायच्या की लोक आवर्जून बघायला जायचे. आज ती परिस्थिती बदललेली आहे. आज लोक पैशाच्या मागे लागलेले आहेत. कोणाचं नाव नाही घेऊ शकत. आणि गणपतीची फक्त मूर्ती उंच आणायची, बाकी दुसरं काय नाही. त्यावेळी गणपतीचे जे सिनरी लोक बघायला जायचे त्याच्यातनं काहीतरी बोध मिळायचा. काही लोकांना इतिहास माहीत नव्हता, तो माहिती व्हायचा 10 दिवस गणपती बघून. हा फरक 90च्या नंतर दिसून आला आम्हाला. तर पूर्वी डेकोरेशन आणि चलचित्र ह्यावर जास्त फोकस करायचे असं तुमचं म्हणणं आहे. आणि आता मूर्तीची उंची वाढत चालली आहे दिवसेंदिवस. तर काका, POP बंदी आता 2 वर्षापासून एक खूप कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे POP बंदी. तर तुमचं काय मत आहे POP बंदीवर? TOP बंदी हा थोडा गहन प्रश्न आहे. कारण काय आहे, बरेच मंडळं मुंबईतली किंवा बाहेरचे मला ते POPचे गणपती बनवतात गेली कित्येक वर्ष. तो प्रश्न आज आलेला आहे 2 वर्षापूर्वी. आणि शासन त्याच्यामध्ये थोडी मध्यस्थी करते. तर माझं असं मत आहे की शासनाने सर्व मंडळांच्या जे पदाधिकारी आहेत त्यांची एक मीटिंग घ्यावी आणि त्याच्यावरनं तोडगा काढावा की बाबा ह्याच्यामुळे काय होणार आहे, पर्यावरणाला काय धोका होणार आहे. तुम्ही त्या मंडळाशी बोलून घ्या. कारण मी माझं वैयक्तिक मत नाही असं मांडू शकत की एकदम बंदी व्हायला पाहिजे, काय नाही व्हायला पाहिजे. शासनाने याच्यावर चांगल्या प्रकारे तोडगा काढावा असं माझं मत आहे. काका, आता मंडळातील राजकारण म्हणजे तुम्ही पण ऐकलं असेल, आम्ही पण ऐकतो आणि बघतो पण, की मंडळामध्ये सध्या राजकारण होतात खूप मंडळामध्ये. तर त्यामध्ये तुमचं काय मत आहे? आता आम्ही जिथं राहतो भायखळ्याला, तिथं सगळ्या पार्टीचे लोक राहतात. आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा सगळ्या पार्टीचे लोक राहतात. पण उत्सवाच्या टायमाला राजकारण आम्ही कोण करत नाही आणि कोण आणत पण नाही. इतर वेळी ठीक आहे, पण हे राजकारण होऊ नये असं माझं मत आहे. कारण जसं आपण गणपतीच्या उत्सवात 10 दिवस सगळे आपण एकजुटीने राहतो, एकजुटीने वागतो, त्या पद्धतीने आपण वर्षभर राहिलं तर काही फरक नाही पडत. नुसते 10 दिवसापूर्वी तुम्ही एकत्र येणार आणि इतर दिवशी मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, हे चुकीचं आहे ना. आपण थोडं तरी आदर्श घालून द्यायला पाहिजे की जरी आमच्यामध्ये पार्टीचे अनेक लोक जरी असले तरी आम्ही इथं ज्यावेळी सार्वजनिक काम असतात, सार्वजनिक कार्यक्रम असतील, त्यावेळी मी एकत्र असतो. बाकीचं राजकारण तुम्ही बाहेर करा. सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी चालू केला. त्याचं कारण काय आहे? समाज प्रबोधन. आणि त्याच्यामध्ये राजकारण येऊन कसं चालेल? लोकमान्य टिळकांनी जो आदर्श घालून घ्यायचा काय, समाजात प्रबोधन व्हायला पाहिजे, सगळ्या समाजाला एकत्र आणलं पाहिजे, सर्व समाजाला एकत्र घेऊन जायला पाहिजे, सामाजिक कार्य व्हायला पाहिजे. ते न होता आपण राजकारण केलं तर कसं वाटेल? म्हणून हे होऊ नये. काका, आता 75व्या वर्षी तुमचं जे मंडळाचं डेकोरेशन थीम असेल गणेशोत्सवाचा ते सगळ्यांना सांगा आणि काय असेल ते थीम ते पण सगळ्यांना सांगा.
यावेळी आमचं 75 वर्ष आहे आणि सिल्वर ज्युबलीपासून आम्ही 50 वर्षापर्यंत आम्ही स्वतः आम्ही डेकोरेशन करून आम्ही बराचसा फंड जमा केला आणि 75 वर्षे आम्ही एक आगळीवेगळी अशी डेकोरेशन करणारी आहे साऊथ साईडचं आम्ही ते थीम घेतलेलं आहे. तुम्हाला ते बघितल्यावर कळेलच आणि मुंबईमध्ये असं झालेलं नाही. तुम्ही आवर्जून येऊन बघून तुम्हाला आनंद वाटेल एवढं नक्की आहे. काका, भायखळाचा राजा हा नाव तुमच्या मंडळाला कोणी दिला आणि कधी दिलं आणि त्यामागचं कारण काय होतं? आमची स्थापना 1952 साली झाली आणि 52 नंतर आम्ही 25 वर्ष पदार्पण केलं. त्यावेळी बरेचसे लोकांनी सांगितलं की 25 वर्ष आपण काहीतरी वेगळ्या टाईपनी हे केलं पाहिजे डेकोरेशन किंवा लोकांना काहीतरी एक नाविन्य वाटलं पाहिजे. तर आम्ही त्यावेळी लाईटचं गणपती चालू केलं. पुण्यावरनं लाईट मागवले होते आम्ही, म्युझिक लाईट. आणि 25 वर्ष आम्ही गणपती विसर्जन दुपारी आम्ही निघायचो. पण 25 वर्षे लाईटचं गणपती असल्यामुळे आम्ही संध्याकाळचा गणपती विसर्जनाला निघून गेलो. त्यावेळी लालबागला श्रॉफ बिल्डिंगमध्ये पुष्पवृष्टी यायची दरवर्षी, अजूनही होते तिथं. संध्याकाळचे ते वार्ताहर असायचे माईकवर, पाटील म्हणून. ते माईकवर प्रत्येक मंडळाचं नाव घेऊन त्यांचं स्वागत करायचं, त्यांच्या गणपतीवर पुष्पवृष्टी करायची. ज्यावेळी आमचा भायखळ्याचा गणपती जायचा त्यावेळी ते मोठ्याने बोलायचे, आला 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 भायखळ्याचा राजा आला. आम्हालासुद्धा अचंब वाटायचं की हां, आम्हाला भायखळ्याचा राजा हे पाटील साहेब बोलत आहेत. आम्हाला बरं वाटलं ऐकून, जरा समाधान वाटलं. मग त्या वर्षापासून ते दरवर्षी बोलायचे, आला आला भायखळ्याचा राजा आला. मग ते नावच पडलं की सगळे भायखळ्याचा राजा म्हणून. खूप युनिक स्टोरी आहे ही की म्हणजे नॉर्मली कसं असतं की आपण मंडळ मिळून किंवा मंडळाचा एक माणूस किंवा मिळून ते नाव डिसाईड करतात की बाबा आपल्या मंडळाचं नाव असं व्हावं. बट हे भायखळाचा राजा तुमच्या मंडळांनी नाही, आमच्या मंडळात नाही, त्या लोकांनी सुरुवात केली. काका, 1990 म्हणजे मी तर माझं बॉन्डेड 1996 आहे, मी तर तेव्हा होतो पण नाही. बट एखादा किस्सा असं सांगा की जे कोणाला माहिती नाही त्या काळचा गणेशोत्सवाचा. काही 90 नंतर मुंबईत जरा दंगल झाली जातीवादावरनं खूप. त्यावेळी गणेशोत्सवसुद्धा होता. त्यावेळी शासनाचा असा निर्णय आला की आपण काय वाद्य वगैरे वाजूया नको, गणपती आपला शांततेत पार पडूया. आणि आपले लोक तसे समंजस आहे. आपले इतर धर्मासारखे म्हणजे आपण कोणाचं नाव नाही घेऊ शकत, पण आपले लोक समज असे सांगितल्यावर आपण ऐकतो. तर आमच्या गणपतीमध्ये कंप्लीट 7 ते 8 दिवस समईच्या दिव्यावर आमचा गणपती होता. विदाउट लाईट. हां, अजिबात म्युझिक नाही, काय नाही, फक्त 2 वेळा आमची आरती व्हायची, सकाळचा नैवेद्य व्हायचा, बाकी कुठले कार्यक्रम व्हायचे नाही. आहे का आम्हाला थोडा जरा आठवणीतला किस्सा आहे आमच्या. काका, आता 75व्या वर्षी 11 दिवस गणपतीचे काय काय कार्यक्रम असणार आपल्या मंडळात हे सगळ्यांना सांगा. आमचं मेन म्हणजे कार्यक्रम दोन्ही टाईम आमच्या आरत्या होणार व्यवस्थितपणे, नैवेद्य असणार, भजन असणार, कीर्तन असणार. आणखीन मेन म्हणजे आमची जी उत्कर्ष विद्यार्थी मंडळ आहे आमचं, ते आम्ही आणखीन मोठ्या प्रमाणे आम्ही डेव्हलप करणार आहे. तर 11 दिवस आणि दुसरी गोष्ट आम्ही स्पर्धा घेणार आहे मुलांच्या, मध्यमवर्गीय लोकांच्या, वयस्कर लोकांच्या आम्ही स्पर्धा घेणार आहे की जेणेकरून त्यांना 10 दिवसामध्ये थोडा विरंगुळा होईल. आणि एक छोटासा मेसेज तुम्ही लोकांना काय देणार की यावर्षी 75वं वर्ष आहे, तर भायखळ्याचा राजाचं दर्शन करायला तुम्हाला यायचं आहे, तर एक छोटासा मेसेज सगळ्यांना द्या तुम्ही. म्हणजे आपले जी ऑडियन्स आहे माझा गणेश या पेजवर, तर सगळ्यांना तुम्ही एक मेसेज द्या. ह्या वर्षाचा आमचा गणेशोत्सव फार वेगळा असणार. तुम्हाला गणपतीची मूर्ती पण वेगळ्या पद्धतीने बघायला मिळेल. ढाचा तोच आहे, आमची बैठक तीच आहे. म्हणून यावेळी आमच्या गणपतीवर तुम्हाला आणखीन एक सांगतो, सिल्वर ज्युबलीला म्हणजे गोल्डन ज्युबलीला आम्ही गणपतीला सोन्याचा मुकुट केला, ते संजय वेदक म्हणून.
पहिला गणपती आमचा त्यांनी सोन्याचा मुकुट बनवला. त्याच्यानंतर बऱ्याच मंडळींनी त्यांना ऑर्डर दिली आणि आजही ते मानाने आमच्याकडे पहिले येतात, गणपतीकडे नतमस्तक होतात, की माझी सुरुवात इथून झाली. हे आमचे एक वैशिष्ट्य आहे आणि 75 वर्षी जरूर तुम्ही या. एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला डेकोरेशन बघायला मिळेल आणि तुम्हाला आनंद वाटेल. नक्कीच मी पण सगळ्यांना विनंती करतो की ॲड्रेस सखत मी या डिस्क्रिप्शनमध्ये भायखळाचा राजा यांचा ॲड्रेस किंवा गुगल लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेलच. तर 11 दिवसात नक्की एक वेळा तुम्ही भेट द्या सगळ्यांनी. सिल्वर जुबली आमची 76ला म्हणजे 76 साली झाली आणि त्यावेळी आम्ही म्युझिकला ठेवली होती. नंतर 1 वर्ष आम्ही गॅप घेतला की चाळीतले सगळे कार्यकर्ते बोलले यावर्षी आपण काहीतरी डेकोरेशन करू. तर मी स्वतः पुढाकार घेतला, कारण मला थोडी कलेची जरा आवड असल्यामुळे मंडळीने मला प्रोत्साहन दिलं. मग शीशमहल करण्याचं आम्ही ठरवलं. तर चाळीतले आमचे सगळे बालगोपाळ त्यांना बरोबर घेऊन आम्ही 1 महिना आम्ही शीशमहल बनवला. त्याच्यामध्ये बाहेरचा कुठलाही कारागीर नव्हता. कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, जेवढे कार्य होते सगळे आमची बिल्डिंगमधले होते. शीशमहल तयार झाल्यानंतर मग ज्यावेळी गणपतीचा पहिला दिवस होता त्यावेळी जे स्कोप आर्टचे प्राचार्य स्वतः पहिले दिवशी आले होते बघायला. त्यांना एवढं बघून आनंद वाटला, खूप प्रसन्न वाटलं. मला स्वतः ते भेटले, बोलले माझे सगळे स्टुडंट मी घेऊन येईल 2 दिवसात. त्यांनी सगळे जे स्कॉलरचे सगळे मुलांना तिकडे घेऊन आले. त्यांना दाखवलं की कशा पद्धतीने बनवलं गेलं काय. त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर फॉरेनचे एक डेलिगेट आले होते, 4-5 जण होते. त्यांनी शूट केलं आमचं शीशमहल अच्छा. आणि त्यांनी आम्हाला थँक्यू वगैरे बोलले. बहुत अच्छा आहे एकदम, इंग्लिशमध्येच बोलले ते. त्यांनी नंतर आम्हाला तिकडनं लंडनचे होते ते, त्यांनी आम्हाला फोटोग्राफ पाठवले. एक गणपतीचा पाठवला आणि पुरा शीशमहलच्या फोटो पाठवले. ते आजही आमच्याकडे आहे ते. त्यावेळी कलर फोटोग्राफी नुकताच चालू झाली होती. तर आम्ही त्यावेळी कलर फोटो एवढे आम्हाला तेवढी जाण नव्हती. तर आम्हाला ते फोटो बघून जरा थोडा अचंब वाटला. हा एक जरा महत्त्वाचा किस्सा होता. तो दोस्तों हम पहुंच गए हैं आखिरी राउंड में पॉडकास्ट के, जिसका नाम है 1 वर्ड फॉर राउंड. तो काका हा एक राऊंड आहे की मी तुम्हाला मंडळाची नावं देणार आणि तुम्हाला एक शब्दात त्यांचा वर्णन करायचं आहे. एक शब्दात वर्णन. 1 वर्ड फॉर गणेश गल्ली. आदर्श, लालबागचा राजा. श्रद्धास्थान, तेजू गायचा राजा. मैत्री, काळा चौकीचा महागणपती. युवा पिढी, चिंचपोकळीचा चिंतामणी. कार्यसम्राट, परळचा राजा नरे पार्क. शिस्तप्रिय, परळचा महाराजा. मास्टरपीस. तर हा होता आमचा 1 वर्ड फॉर राउंड. अब आ गए हैं हम दिस और दैट राउंड में, जो कि काफ़ी इंटरेस्टिंग राउंड होने वाला है. काका हा राऊंडचा नाव आहे दिस और दॅट. 2 मूर्तिकाराची नावं देणार मी, तुम्हाला एक सिलेक्ट करायचे. आर यू रेडी? विजय खातू की राजन खातू? विजय खातू, विजय खातू की बागवे बंधू? बागवे, बागवे बंधू की रावले बंधू? रावले, रावले बंधू की काशीनाथ माटवकर? रावले बंधू, रावले बंधू की काशीनाथ गोलाप? होलप, काशीनाथ गोलाप व्यंकटेश कांबळी? व्यंकटेश कांबळे, व्यंकटेश कांबळी सारंग बंधू? व्यंकटेश कांबळे, व्यंकटेश कांबळी वेलिंग मास्तर? वेलिंग, वेलिंग मास्टर विठ्ठल जाड? विठ्ठल जाड. तो जय गणेश दोस्तों, कैसा लगा आपको ये एपिसोड? उम्मीद करता हूँ कि बहुत सारा वैल्यू आपको ये एपिसोड से मिला, बहुत सारी एक्सक्लूसिव इन्फॉर्मेशन भी आपको मिली, 1990s के कुछ किस्से भी आपको जानने मिले. तो अगला एपिसोड किसका होना चाहिए ये हमें कमेंट करके बताइए. हम पूरी ट्राई करेंगे, पूरी कोशिश करेंगे कि वो मंडल को या फिर वो मूर्तिकार को हमारे पॉडकास्ट पर बुलाए और उनसे बातचीत करें. लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना ये चैनल को, क्योंकि हमें ये चैनल को, ये गणेश उत्सव को, हमारे हिंदू गणेश उत्सव को हमें एक ग्लोबल लेवल पर ले जाना है.
और ये जो जितनी भी स्टोरीज है मंडल के स्ट्रगल की, मूर्तिकार के स्ट्रगल की, वो एक ग्लोबल लेवल पे इसको स्प्रेड आउट करना है ताकि सबको पता चले कि ये उत्सव सेलिब्रेट कैसे होता है, इसमें क्या ऑब्स्टेकल्स आते हैं, क्या लेवल पे ये उत्सव जाने वाला है आने वाले 5 वर्षों में। जय गणेश। एक मिनट गणपति बाप्पा, गण मूर्ति।